तर कटोरी ब्लाउज शिवण करण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. तर मी इथे पेपर घेतलेला आहे, याच्यावरती आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आहे. ते तुम्ही इथे सविस्तर बघा. तर इथे लांबी आपण घेतलेली आहे 13.5 इंच. इथे आपल्या 13.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच. तर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे 5.5 इंच आणि इथे पण आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग जितका पण तुमचा असेल, तर इथे आपली छाती आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग 8 आणि त्याच्यात मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत आहे. तर तुम्ही इथे 2 इंच पण घेऊ शकता. मी 2 इंच घेत नाहीये, फक्त मी इथे 1.5 इंच घेत आहे. त्यानंतर इथे आपली जितकी पण कमर असेल त्याचा चौथा भाग आणि त्याच्यात मी 1.5 इंच प्लस केले आहे आणि अर्धा इंच मी इथे बॅक पार्टच्या साठी प्लेट्स साठी घेतलेले आहे. तर मी इथे 2 इंच घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला आर्महोलला 1.5 इंच घ्यायचं आहे. पुढच्या भागला 1 इंच आणि मागच्या भागला 1.5 इंच. त्यानंतर इथे आपल्याला आर्महोलच्या लाईनचं सेंटर काढायचं आहे. तर इथे आपल्याला अशा प्रकारे पुढच्या आणि मागच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळा लांबी आपल्याला इथे 5 इंच घ्यायची आहे. तर तुम्ही इथे 5.5 इंच पण घेऊ शकता. मी इथे 5.5 इंच घेतले. त्यानंतर इथे पण आपल्याला सेम घ्यायचं आहे 2.25 इंच आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. त्यानंतर इथे पुढच्या गळ्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथे राऊंड शेप दिलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे 2.5 इंच आणि इकडनं आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे कटोरीसाठी. तर आणि इकडच्या साईडने पण आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे क्रॉस पट्टी आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं तिरकस मध्ये शेप देऊन घ्यायचं आहे बेल्टला. तुम्ही बेल्ट किंवा क्रॉस पट्टी पण इथे म्हणू शकता. त्यानंतर इथे आपल्याला कटोरी इथे मी 2.5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे. कटोरी आहे आपली 4.5 इंच. त्यानंतर इथे आपल्याला 4.5 इंचावरती लांबीमध्ये लाईन. त्यानंतर इथे आपल्याला गळ्याच्या साईडने पण कटोरीला 5.5 इंचावरती हे करायचं आहे मार्किंग कटोरीला. इथे आपण कटोरीचं शेप दिलेलं आहे. त्यानंतर इथे 2.5 इंच आपण साईड भागावरती येतो आपलं. तर बरोबर 2.5 इंचावरती यायला पाहिजे. इथे 4.5 इंच आणि इकडनं आपण 5 इंचावर केलेलं आहे. त्यानंतर इथे आपण सगळी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. कटोरी ब्लाउज शिवण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर हा बॅक पार्ट साठी पण मोंढा आपण इथे कट करून घेतलेला आहे. दोन्ही पार्ट आपण एक सोबतच काढणार आहोत, पुढचा आणि बॅक पार्टचा. तर इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला जी आपण मार्किंग केलेली होती एक्स्ट्राची 1.5 इंच ते आपण इथे लाईन आखून घेऊया, जेणेकरून तुम्हाला इथे कन्फ्युजन होणार नाही. तर अशी लाईन मी इथे आखून घेतलेली आहे सरळ. त्यानंतर इथे आपल्याला दोन्ही पार्ट इथे कट करून घ्यायचे आहे. आधी आपल्याला मधोमध कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही जर का एक सोबत दोन्ही पार्ट काढणार असणार आहोत तर 4 घडी आपल्याला इथे घ्यायची आहे कापडाची. तर मी इथे दोन्ही एका याच्यावर काढून दाखवलेले आहेत. तर पुढच्या भागाचाही मोंढा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. कटोरीचा जो साईड पार्ट असतो त्याच्या पुढचा मोंढा थोडासा खोल असतो, जेणेकरून हा पुढचा भाग थोडा खोल दिसतो. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे, गळा कट करून घ्यायचा आहे, कटोरी ही कट करून घ्यायची आहे इथे. तर आपल्याला कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढवायची आहे. हे साईड पार्ट आपलं निघलेला आहे. फक्त आपल्याला इथे कटोरी वाढवायची आहे आणि जी क्रॉस पट्टी आहे त्याला आपल्याला कापडावरती 1 इंच वाढवायची आहे. मी इथे तुम्हाला लिहून पण दाखवत आहे, तुम्हाला जर का समजत नसेल तर. 1 इंच आपल्याला कापडावरती वाढवून घ्यायची आहे खालच्या साईडने क्रॉस पट्टी. त्यानंतर इथे आपल्याला हे सगळे पार्ट साईडला ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका पेपरावरती आपल्याला याला वाढवून घ्यायचे, किंवा तुम्ही ब्लाउज पीस वरती पण अस्तरवरती पण तुम्ही याला वाढवू शकता. तर अशा प्रकारे मी इथे कटोरीला वाढवून घेत आहे. आधी आपल्याला याला ड्रॉ करून घ्यायचं आहे, क्रॉस मध्ये ठेवायची आहे आपल्याला कटोरी. तर अशा प्रकारे मी इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला इथे वाढवायची आहे. एकदम छान मध्ये मी तुम्हाला वाढवून दाखवणार आहे.
आणि एकदम छान फिनिशिंग मध्ये बसते आपली ही कटोरी शिवल्यानंतर खूप छान फिनिशिंग मध्ये बसते. तर अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने कटोरीच्या भागाला 2.5 इंच घ्यायचं आहे, वरच्या साईडने 1 इंच आणि इथे आपल्याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जिकडनं आपली काच बटन पट्टी असते तिकडनं आपल्याला 2.5 इंच खालच्या साईडने, वरच्या साईडने 1 इंच आणि या कटोरीचा सेंटर काढून घ्यायचा आहे मधोमध. त्यानंतर इथे आपल्याला 1 इंच वरती मार्किंग करून घ्यायची टक्स पॉइंट देण्यासाठी. तर इकडनं आपल्याला ही लाईन अशी आडवी ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या साईडने पण 1 इंच आपल्याला खालती करायचं आहे आणि कटोरीला अशा पद्धतीने जोडून आकार द्यायचा आहे. तर इथे आपली कटोरी तयार झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला याला कटिंग करून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे माझी कटोरी कटिंगची. तर कटोरी ब्लाउज शिवण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुमची कटोरी खूप छान फिनिशिंग मध्ये आणि फिटिंग मध्ये येईल आणि खूप छान फिटिंग मध्ये बसेल. तर हा व्हिडिओ नक्की बघा. जर का तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. तर इथे आपण अशा प्रकारे इथे कटोरी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला टक्स पॉइंट कसं द्यायचं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. खालच्या साईडने 1.5 इंच, वरच्या साईडने 2.5 इंच अशा प्रकारे इथे आपल्याला कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही तुमची कटोरी शिवल्यानंतर दिसेल. तर इथे मी तुम्हाला खूप छान पद्धतीने कटोरी ब्लाउज कटिंगची पेपर कटिंग इथे तुम्हाला दाखवलेली आहे. शिवल्यानंतर एकदम छान पफ येतो आपल्या कटोरीचा आणि शिवल्यानंतर एकदम छान परफेक्ट फिनिशिंग मध्ये बसते आपली कटोरी. तर कटोरी ब्लाउज शिवण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर खूप छान पद्धत आहे माझी कटोरी ब्लाउज कटिंगची आणि शिवण्याचीही. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर इथे मी तुम्हाला तिन्ही पार्ट असे जोडून दाखवलेले आहे. जर का तुम्हाला कटोरी ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की